अमरावती जिल्ह्यातल्या पुसदा येथे रोहित ढोके नामक एक भोंदू बाबा राहत असल्याची माहिती पीडितेच्या आईने दिलेली आहे। ती देवरा मार्गावरील एका रस्त्यावर आश्रम सुरू करून भोंदूगिरीच्या माध्यमातून ही व्यक्ती जनतेला लुबाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सुद्धा पीडितेच्या आईने श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकारांना दिलेली आहे। अनेक महिलांसोबत अश्लील चाळे करून हा भोंदू बाबा स्वतःचे दुकान चालवित असल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे। 21/5/2024 रोजी 13 वर्षीय पीडितीचा आपल्या वडिलांकडे कागदपत्रे मागण्यास भोंदू बाबा रोहित ढोके यांच्याकडे गेली असता पीडितेचे वडील हजर नसल्याची संधी साधून पीडितेचे सोबत अश्लील चाळे करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पीडितेच्या आईने दिलेली आहे। पीडितेच्या आईने आपल्या मुलीला सोबत घेऊन वलगाव पोलीस स्टेशन गाठले आहे। भोंदू बाबा रोहित ढोके यांच्यावरती कडक कार्यवाही करण्याची मागणी वलगाव पोलिसांना केलेली आहे। माझं नाव वर्षा उमेश शिंगाडे, मी रेवसाला राहते। माझे पती पुसदा रोहिदास महाराज आश्रमामध्ये राहते। मी तिथे 21 तारखेला गेले होते माझ्या मुलीला भेटण्याकरिता। तिथे आश्रमामध्ये तिच्या वडिलाला भेटायला गेली तर तिथे एका रूममध्ये टिनाच्या रूममध्ये ते रोहिदास बाबा एकटे राहत होते। ती तिथं गेली आणि ती तिकडून येऊन मला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं का म्हणून। मी तिथून लगेच 112ला फोन केला, ते उचलला नाही म्हणून मी वलगाव पोलीस स्टेशनला फोन केला। तिथून पोलिसाची गाडी आली, त्यांनी विचारपूस केली। त्यांनी मला म्हटलं की तुम्ही चालले जा पोलीस स्टेशनला, तिथं तक्रार दाखल केली। आता तुमची मागणी काय? माझी मागणी हेच आहे की रोहिदास महाराजचा आश्रम तोडावं आणि त्यांना सजा द्यावी। पोलिसात म्हणजे असले चाळे करण्यात हो, तिथं मुलींसोबत तिथं व्यवसाय पण आहे। बाया वगैरे येतात आणि मुलींसोबत माझ्या जे काही मुलींसोबत जे काही करत असतील ते पूर्ण चाळे त्याचे बंद व्हावे आणि त्यांना अटक व्हावी। तिथे माणसं पण राहतात, बंटी इंगडे, मोनो ढोके। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।